राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। मैदानी चाचणी आता 2 महिने पुढे ढकलणार, त्या संदर्भात सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज। पावसाळ्यामुळे मैदानी चाचणीमध्ये येणार मोठ्या अडचणी आणि त्याचमुळे राज्य सरकार घेणार मैदानी चाचणी संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय। पोलीस भरती आता 2 महिने पुढे ढकलली जाणार, सर्वात मोठी न्यूज। राज्यातील सर्व जिल्ह्यातील पेपर घेऊ नये, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली। यशोमती ठाकूर यांनी तातडीने गृहमंत्री फडणवीसांकडे या संदर्भातलं पत्र पाठवलं आहे, कारण पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना धावताना अडचण निर्माण होते। त्या अनुषंगाने आता विद्यार्थ्यांनी राज्यातील इतरही राजकीय नेत्यांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे। आमची जी पोलीस भरती आहे, जी राज्य सरकारने काढली, त्याबद्दल आमचा धन्यवाद सगळ्यांचा। पण सर, ही भरती पावसाळा असल्यामुळे 2 महिने लेट घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे। त्याला कारण असं आहे सर, की पावसाळ्यामध्ये जर समजा मुलांनी जर धावलेत किंवा प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच मुलांचं नुकसान होईल आणि याचा कुठंतरी भूर्दंड या संपूर्ण मुलांच्या पोलीस भरतीवर नाही तर संपूर्ण आयुष्यावर पडेल। म्हणजे तुम्ही या पोलीस भरतीला फक्त पोलीस भरती म्हणून पाहू नका, तर याला तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून पहा, नक्कीच तुम्हाला समजेल। मला असं वाटतं की ही पोलीस भरती 2 महिने लेट गेली पाहिजे। काय प्रकरण झाले सर, तुमच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की आमची जी पोलीस भरती आहे, जी राज्य सरकारने काढली, त्याबद्दल आमचा धन्यवाद सगळ्यांचा। पण सर, ही भरती पावसाळा असल्यामुळे 2 महिने लेट घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे। त्याला कारण असं आहे सर, की पावसाळ्यामध्ये जर समजा मुलांनी जर धावलेत किंवा प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच मुलांचं नुकसान होईल आणि याचा कुठंतरी भूर्दंड या संपूर्ण मुलांच्या पोलीस भरतीवर नाही तर संपूर्ण आयुष्यावर पडेल। म्हणजे तुम्ही या पोलीस भरतीला फक्त पोलीस भरती म्हणून पाहू नका, तर याला तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून पहा, नक्कीच तुम्हाला समजेल। मला असं वाटतं की ही पोलीस भरती 2 महिने लेट गेली पाहिजे। तसंच काय झालं आहे सर, की एक जे डिपार्टमेंट आहे त्या एका डिपार्टमेंटला एकच फॉर्म भरायची राज्य सरकारची अशी काय ती मागणी होती, तर सगळ्या मुलांनी सर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एक फॉर्म भरलेला आहे। पण एकाच दिवशी सर पुण्याचं आणि अमरावतीचं फिजिकल आल्यामुळं जर तो विद्यार्थी अमरावतीचा पेपर देईल किंवा फिजिकल देईल तर तो मग पुण्याला जाऊ शकणार नाही। त्याच्यामुळे त्याचा एक भरतीसुद्धा ती काय होईल, एक चान्स कॅन्सल होईल। म्हणून मग संबंधित जी भरती आहे ही भरती वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये घेतली गेली पाहिजे। म्हणजे जर समजा पोलीस शिपाईचे पहिले पेपर असतील किंवा फिजिकल असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई चालला पाहिजे, नंतर पोलीस बँडमन चालला पाहिजे, नंतर SIP चालला पाहिजे। अशा प्रकारची भरती राबवली पाहिजे, कारण हा शेवटी अंतिम निर्णय जो आहे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आहे। काय प्रकरण झाले सर, तुमच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की आमची जी पोलीस भरती आहे, जी राज्य सरकारने काढली, त्याबद्दल आमचा धन्यवाद सगळ्यांचा। पण सर, ही भरती पावसाळा असल्यामुळे 2 महिने लेट घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे। त्याला कारण असं आहे सर, की पावसाळ्यामध्ये जर समजा मुलांनी जर धावलेत किंवा प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच मुलांचं नुकसान होईल आणि याचा कुठंतरी भूर्दंड या संपूर्ण मुलांच्या पोलीस भरतीवर नाही तर संपूर्ण आयुष्यावर पडेल। म्हणजे तुम्ही या पोलीस भरतीला फक्त पोलीस भरती म्हणून पाहू नका, तर याला तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून पहा, नक्कीच तुम्हाला समजेल। मला असं वाटतं की ही पोलीस भरती 2 महिने लेट गेली पाहिजे। तसंच काय झालं आहे सर, की एक जे डिपार्टमेंट आहे त्या एका डिपार्टमेंटला एकच फॉर्म भरायची राज्य सरकारची अशी काय ती मागणी होती, तर सगळ्या मुलांनी सर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एक फॉर्म भरलेला आहे। पण एकाच दिवशी सर पुण्याचं आणि अमरावतीचं फिजिकल आल्यामुळं जर तो विद्यार्थी अमरावतीचा पेपर देईल किंवा फिजिकल देईल तर तो मग पुण्याला जाऊ शकणार नाही। त्याच्यामुळे त्याचा एक भरतीसुद्धा ती काय होईल, एक चान्स कॅन्सल होईल। म्हणून मग संबंधित जी भरती आहे ही भरती वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये घेतली गेली पाहिजे। म्हणजे जर समजा पोलीस शिपाईचे पहिले पेपर असतील किंवा फिजिकल असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई चालला पाहिजे, नंतर पोलीस बँडमन चालला पाहिजे, नंतर SIP चालला पाहिजे। अशा प्रकारची भरती राबवली पाहिजे, कारण हा शेवटी अंतिम निर्णय जो आहे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आहे।